जय हिंद जय महाराष्ट्र मित्रांनो, तुम्हा सर्वांचे स्वागत आहे आपल्या चॅनलवरती। तर बघा मित्रांनो, सर्वात महत्त्वाची मोठी ठिकाणी अपडेट आली स्टॉक मार्केटबाबत, शेअर मार्केटबाबत। तर तुम्ही या ठिकाणी बघू शकता, तुम्हाला पाहायला मिळते फक्त 30 रुपयापेक्षा मित्रांनो कमी किमतीचा हा शेअर देतोय मित्रांनो 56% रिटर्न। आता विद्यार्थी तुम्ही जर बघितलं तर हा जो काही शेअर आहे तर हा मित्रांनो खूप जास्त प्रमाणात या ठिकाणी रिटर्न देत आहे। त्यामुळे खरेदीसाठी याचा जो काही ट्रेंड आहे तो या ठिकाणी कशा प्रकारे सविस्तर माहिती आपल्याला बघायची आहे। फक्त 30 रुपयाहून कमी प्राईस याची आहे। किती प्राईज सविस्तर तुम्हाला माहिती मी सांगतो, किती रिटर्न देतो त्याची संपूर्ण माहिती देतो आणि त्यानंतर तुम्ही डिसाईड करा की तुम्हाला ठिकाणी हा शेअर घ्यायचा आहे की नाही। आणि शेअर घेताना कोणताही शेअर घ्या, त्या शेअर घेताना एक गोष्ट लक्ष ठेवायची, सर्व नॉलेज घ्यायचं, प्लसमध्ये मित्रांनो जे तज्ज्ञ व्यक्ती त्यांचा या ठिकाणी सल्ला घ्यायचा आणि नंतरच मित्रांनो कोणताही शेअर या ठिकाणी बाय करायचा। असं नाही की हा कमी किमतीचा आहे मग हा घेऊन टाकायचा किंवा हा जास्त किमतीचा आहे हा घेऊन टाकायचा, असं नसतं। त्याची संपूर्ण ॲनालिसिस करायची, कशा प्रकारे तो परफॉर्म करतोय, कशा प्रकारे त्याच्या ठिकाणी मित्रांनो या ठिकाणी बढोतरी म्हणजेच मित्रांनो तो वाढणार की नाही वाढणार, सविस्तर माहिती बघायची आणि मगच कोणताही ट्रेड या ठिकाणी कोणताही स्टॉक बाय करायचा। आता बघा या स्टॉकविषयी काय सांगितलेलं आहे, 30 रुपयापेक्षा कमी किमतीचे असे अनेक शेअर्स मित्रांनो आहेत जे तुम्हाला 30 रुपयापेक्षा कमी किमतीचे मिळतील। मग तुम्ही सर्वच घेणार का किंवा सर्वच तुम्हाला ठिकाणी प्रॉफिट करून देणार का? तसं नसतं। काही असे किंचित शेअर असतात की ज्या ठिकाणी प्रॉफिट करून देतात, मग त्यांची तुम्ही कसे ओळखणार? तर त्यासाठी तुम्हाला नॉलेज असणं गरजेचं, शेअर मार्केटचं सर्व तुम्हाला ठिकाणी ॲनालिसिस तुम्हाला ठिकाणी करावे लागते, तज्ज्ञ व्यक्तींचा सल्ला घ्यावा लागतो आणि मगच तुम्हाला कोणताही शेअर ठिकाणी बाय करायचा असतो, तेव्हाच तुम्ही प्रॉफिट तुम्हाला मिळणार, नाहीतर तुम्ही लॉसमध्ये जाणार। ठीक आहे, आता आपल्या चॅनलचा हेतू आहे की तुम्हाला प्रॉफिट मिळावा, म्हणूनच मी तुम्हाला सर्व जी रिॲलिटी ती सांगतोय की कोणत्याही गोष्टीचं असं नाही की मी तुम्हाला सांगितलं हा शेअर मग तुम्ही तो बाय करून टाका किंवा तो तुम्ही घेऊनच टाका मग तुम्हाला फायदा होणार, असं नाही आहे। तुम्हाला मी पुन्हा एकदा सांगतोय, कोणत्याही गोष्टी किंवा कोणताही शेअर तुम्हाला बाय करायचं असेल तर तज्ज्ञ व्यक्तींचा सल्ला घ्यायचा, प्लसमध्ये मित्रांनो त्या शेअरचे सर्व नॉलेज घ्यायची, सर्व ॲनालिसिस करायचं आणि मगच त्यामध्ये तुम्ही इन्व्हेस्ट करायचं। तर बघा आता 30 रुपयापेक्षा कमी किमतीचे असे अनेक शेअर्स मित्रांनो आहेत ज्यांनी गुंतवणूकदारांना मजबूत परतावा दिला आहे। इन्फिबीम ॲव्हेन्यूचा मित्रांनो शेअर जर तुम्ही बघितलं तर आज मित्रांनो 29.90 रुपयांवर उघडलेला आहे। किती मित्रांनो? 29.90 रुपयांवर उघडलेला आहे आणि काही वेळातच मित्रांनो हा जो शेअर आहे हा शेअर मित्रांनो 34.90 रुपयांवर 52 आठवड्यांचा उच्चांक याने गाठलेला आहे। म्हणजेच मित्रांनो बघा 29.90ला हा शेअर ठिकाणी आज उघडला आणि मित्रांनो जर तुम्ही बघितलं काही वेळेमध्ये याचा जो काही उच्चांक आहे तो मित्रांनो 34.90 या ठिकाणी गेला आणि मित्रांनो 52 आठवड्यांचा उच्चांक याने गाठलेला आहे। आज मित्रांनो त्यात 17% अधिक या ठिकाणी वाढ झाली आहे, म्हणजेच मित्रांनो 17% यामध्ये वाढ झाली आहे। मग विचार करा मित्रांनो की किती या ठिकाणी तुम्हाला फायदा यामध्ये होणार आहे। पण मित्रांनो फक्त हा शेअर या ठिकाणी वाढला किंवा इतरही शेअर वाढले असतील तर मग मित्रांनो तुम्ही सर्व घेणार का? तसं नाही, कोणता शेअर घ्यायचा किंवा कोणता शेअर या ठिकाणी घ्यायचा नाही यासाठी तुम्हाला नॉलेज असणं गरजेचं आहे। मी तुम्हाला सर्व नॉलेज प्रोव्हाइड करणार आहे, आपल्या चॅनल तुम्ही सबस्क्राईब करून ठेवा, तुम्हाला सर्व मी हे शेअर मार्केटबाबत नॉलेज प्रोव्हाइड करणार आहे, कशा शेअर बाय करायचा, कशा ठिकाणी ॲनालिसिस करायचं आणि कशा प्रकारे मित्रांनो ठिकाणी कोणताही शेअर बाय करायचा, कोणत्या शेअरमध्ये इन्व्हेस्ट करायचं, कोणता शेअर घ्यायचा नाही, सर्व तुम्हाला मी गायडन्स करणार आहे, प्लस मी न्यूजही प्रोव्हाइड करणार आहे। फक्त चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचं आहे। तर बघा मित्रांनो ह्या शेअरने केवळ 5 सत्रात सुमारे मित्रांनो 29% परतावा दिलेला आहे। किती मित्रांनो? 29% रिटर्न दिलेला आहे। तर मित्रांनो अवघ्या एका महिन्यात गुंतवणूकदारांच्या पैशात मित्रांनो 1.5 पटीने वाढ झालेली आहे। या मिड कॅप शेअरबद्दल तज्ज्ञांचा कौल खरेदीचा आहे, म्हणजेच मित्रांनो काय तज्ज्ञांनी काय सांगितलेलं आहे की हा शेअर तुम्ही ठिकाणी खरेदी करू शकता, असं मित्रांनो तज्ज्ञांचा शेअर या ठिकाणी कौल आहे। पण मित्रांनो तुम्ही ह्या ठिकाणी हा जो शेअर बाय करणार असाल तर याची संपूर्ण नॉलेज घ्या, तज्ज्ञ व्यक्तींचा सल्ला घ्या, तरच तुम्ही हा शेअर बाय करा। मी तुम्हाला फक्त ही न्यूज प्रोव्हाइड करतोय, बाकी रिस्पॉन्सिबिलिटी तुमची असणार आहे। ठीक आहे, शेअरची कामगिरी उत्कृष्ट असून ही गुंतवणुकीची चांगली संधी असू शकते, मात्र गुंतवणुकीचा कोणताही निर्णय घेण्यापूर्वी तुमचा सल्लागाराचा ठिकाणी सल्ला नक्की घ्या। बघा यामध्ये इथे सांगितलेलं आहे, जर तुम्हाला गुंतवणूक करायची असेल तर सर्वप्रथम तुमच्या सल्लागाराचा सल्ला घ्या, सर्व गोष्टीचे ॲनालिसिस करा, हा शेअर वाढणार की कमी होणार, लॉसमध्ये जाणार की प्रॉफिटमध्ये जाणार, सर्व नॉलेज घेऊन सर्व ॲनालिसिस करून नंतर तज्ज्ञ व्यक्तींचा सल्ला घेऊनच मग तुम्हाला त्या ठिकाणी इन्व्हेस्ट करायचे आहे, तेव्हाच तुम्हाला मित्रांनो शेअर मार्केटमध्ये प्रॉफिट मिळतो आणि आता तुम्ही लॉसमध्ये जाता। मग भरपूर विद्यार्थी भरपूर जण म्हणतात की सर मी शेअर मार्केटमध्ये डुबलो, सर मला ठिकाणी शेअर मार्केटमध्ये प्रॉफिट झाला नाही, तर याच कारणामुळे होत नाही की तुम्ही नॉलेज घेत नाही, तुम्ही ॲनालिसिस करत नाही, डायरेक्ट तुम्ही कोणताही शेअर बाय करतात आणि तो शेअर लॉसमध्ये जातो, मग त्यामुळे तुमचं नुकसान होतं। तसं व्हायला नको, म्हणून तुम्हाला ठिकाणी सर्व नॉलेज घेऊन सर्व ॲनालिसिस करून मगच या ठिकाणी तज्ज्ञ व्यक्तींचा सल्ला घेऊन मगच तुम्हाला कोणताही शेअर बाय करायचं असतं। आता बघा शेअरची कामगिरी कशी आहे। हा जो शेअर मित्रांनो इन्फिबीम ॲव्हेन्यूचा एक शेअर मित्रांनो 7.49 रुपयांवर होता, तेव्हापासून मित्रांनो आतापर्यंत त्यात 1.5 ते 5 पटीने वाढ झालेली आहे। बघा याची जी ॲक्च्युअल प्राईस होती मित्रांनो ती 7.49 रुपये होती आणि मित्रांनो ह्या वर्षी आतापर्यंत
54% अधिक परतावा मित्रांनो या शेअरने दिलेला आहे। याचा अर्थ केवळ मित्रांनो 29 दिवसामध्ये शेअरने आपल्याला गुंतवणूकदारांचे 1 लाख रुपये 1.56 लाख रुपयांमध्ये रूपांतरित केले आहेत। म्हणजेच काय, तर ज्या व्यक्तींनी 1 लाख रुपये मित्रांनो ह्या स्टॉकवर इन्व्हेस्ट केले असेल त्यांचे किती झाले, 1.56 लाख रुपये झालेले आहेत। म्हणजेच काय मित्रांनो, तर जवळजवळ तुम्हाला 29 दिवसामध्ये ह्या शेअर मित्रांनो 54% अधिक परतावा दिलेला आहे। मग विचार करा की हा शेअर किती प्रॉफिटेबल आहे। पुढे बघा, गेल्या एका वर्षात मित्रांनो त्याचे पैसे दुप्पट झाले आहेत। नंतर इन्फिबीम एव्हेन्यूने ह्या कालावधीत मित्रांनो 112% परतावा दिला आहे। त्याचा 52 आठवड्यांचा निच्चांक मित्रांनो 12.85 रुपये ठिकाणी होता। पुढे बघा, तुम्ही जर बघितलं तर शेअरचा इतिहास काय, तर ह्या शेअरचा जो इतिहास मित्रांनो, इन्फिबीम एव्हेन्यूचा एक शेअर 7.49 रुपयावर होता, तेव्हापासून आतापर्यंत त्यात 1.5 ते 5 पटीने वाढ झाली आहे आणि ह्या वर्षी आतापर्यंत 51%हून अधिक परतावा त्याने दिलेला आहे। याचा अर्थ केवळ मित्रांनो 29 दिवसात शेअरने आपल्या गुंतवणूकदारांचे 1 लाख रुपये मित्रांनो 1.51 लाख रुपयांमध्ये रूपांतरित केले आहे आणि ह्या शेअर्समध्ये गेल्या एका वर्षात गुंतवणूकदारांचे पैसे दुप्पट झाले आहेत। या इन्फिबीम एव्हेन्यूने ह्या कालावधीत मित्रांनो 108% परतावा दिला आहे। त्याचा 52 आठवड्यांचा निच्चांक मित्रांनो 12.85 रुपये आहे। आता बघा मित्रांनो, ही सर्व माहिती आपण बघितली। मग आता तुम्ही डायरेक्ट जाणार का, हा शेअर बाय करणार का? जर तुमची इच्छा असेल तर तुम्ही बाय करू शकता, पण कसं, तुम्हाला तज्ज्ञ व्यक्तींचा सल्ला घ्यायचा आहे। प्लसमध्ये तुम्हाला सर्व ॲनालिसिस करायची की आता हा शेअर वाढणार की या ठिकाणी मागे येणार, पुढे जाणार की मागे येणार। जर मागे जाणार असेल तर तुमचा लॉस होऊ शकतो, कारण तुम्ही जर आता हा शेअर बाय केला तर याची जी मित्रांनो जी प्राईज आहे त्या प्राईजहून जर हा खाली गेला तर तुमचा लॉस होऊ शकतो। मग तुम्हाला कमी किमतीमध्ये हा शेअर बाय करायचा आहे। जेव्हा तो वाढतो तेव्हा तुम्हाला प्रॉफिट उठतो, तर मग मित्रांनो तुम्हाला सर्व ॲनालिसिस करायची असते, सर्व गोष्टींचं नॉलेज घ्यायचं असतं, तज्ञ व्यक्तींचा सल्ला घ्यायचा आहे, मगच तुम्हाला इन्व्हेस्ट करायचं आहे। बाकी सर्व मित्रांनो जिम्मेदारी तुमची, तुम्ही या ठिकाणी बाय करायचं की नाही हे तुमच्यावर आहे आणि बाकी डिसिजन मित्रांनो तुम्ही घेऊ शकता। पण कोणताही शेअर बाय करताना ॲनालिसिस करा, नॉलेज घ्या आणि तज्ञ व्यक्तींचा सल्ला घ्या, तेव्हाच मित्रांनो तुम्ही शेअर मार्केटमध्ये उतरा। अन्यथा मित्रांनो शेअर मार्केटमध्ये जर तुम्ही आला आणि कोणताही शेअर बाय केला तर तुम्ही लॉस झाला, मग तुम्ही म्हणता सर आम्ही या ठिकाणी लॉस झाला, सर मला एवढ्या पैशाचा लॉस झाला, तर तसं मित्रांनो ह्यामध्ये होत असतं। ठीक आहे, तर अपेक्षा करतो तुम्हाला ही न्यूज आवडली असेल। ही न्यूज कशी वाटली कमेंट सेक्शनमध्ये लिहून पाठवा, कारण अतिशय महत्त्वाची मित्रांनो ही न्यूज होती। फक्त 30 रुपयापेक्षा मित्रांनो कमी किमतीचा हा शेअर आहे आणि हा शेअर मित्रांनो खूप चांगला, म्हणजे जवळजवळ मित्रांनो छप्परफाड रिटर्न या ठिकाणी देत आहे। तर एवढा रिटर्न मित्रांनो खूप चांगला प्रकारे रिटर्न दिला आहे। ज्या व्यक्तींनी ह्या शेअर्समध्ये मित्रांनो 1 लाख रुपये इन्व्हेस्ट केले असतील त्या व्यक्तींचे मित्रांनो 1.56 लाख रुपये ह्या शेअर्सने या ठिकाणी दिले आहेत। म्हणजेच मित्रांनो जवळजवळ 50 ते 54% रिटर्न ह्या शेअर्सने दिलेला आहे। तर अतिशय महत्त्वाचं मित्रांनो ही अपडेट होती। इकॉनॉमिक टाइम्समध्ये मित्रांनो छापून आलेली ही बातमी होती, ती बातमी तुम्हाला मी या ठिकाणी प्रोव्हाइड केली आहे। अपेक्षा करतो तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि विद्यार्थ्यांनो शेअर मार्केटबाबत जर तुम्हाला सर्व नॉलेज घ्यायची असेल, सर्व माहिती घ्यायची असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, कारण तुम्हाला ह्याच्यानंतर मित्रांनो शेअर मार्केटबाबत सर्व नॉलेज, सर्व ॲनालिसिस कसं करायचं, तज्ञ व्यक्तींचा सल्ला कसा घ्यायचा, कोणता शेअर बाय करायचा, आता सध्या कोणता शेअर ट्रेंडिंगमध्ये आहे, कसा घ्यायचा, सविस्तर माहिती तुम्हाला मी प्रोव्हाइड करत असतो। प्लसमध्ये डेली तुम्हाला ज्या नवीन बातम्या येत असतात, ज्या नवीन न्यूज येत असतात शेअर मार्केटबाबत त्याही प्रोव्हाइड करत असतो, जेणेकरून तुम्ही त्या अपडेटेड राहाल आणि त्यानुसार तुम्ही शेअर्स बाय करू शकाल। प्लसमध्ये मित्रांनो कोणता शेअर कमी किमतीचा आहे, कोणता जास्त किमतीचा आहे, कोणता शेअर या ठिकाणी प्रॉफिट देणार, कोणता शेअर या ठिकाणी लॉसमध्ये जाणार, सविस्तर तुम्हाला माहिती देत असतो। म्हणून सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचं आहे। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन अपडेट घेऊन, तोपर्यंत धन्यवाद।